प्रशांत नवले आपल्या समोर घेऊन आले आहे भरड धान्याच्या विविध रेसिपी। या अगोदर आपण भरड धान्याचे विविध पदार्थ पाहिले, पण आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो कोणी पाहिलाही नाही आणि कोणी खाल्लाही नाहीये। तर आपण आज असा पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे बाजरी व ज्वारी या दोन भरड धान्यांपासून आपण मिलेट बार बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीकडे जाऊया। रेसिपीसाठी लागणारे साहित्य म्हणजे खजूर, ज्वारीचे पॉपकॉर्नचे पीठ, बाजरीचे पीठ, विलायची पावडर, गूळ, ड्रायफ्रूट, दूध आणि तूप हे सर्व सामान व्यवस्थित प्रमाणामध्ये आपल्याला घ्यायचे आहे। नंतर गॅस चालू करून कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे। आता त्या कढईमध्ये आपल्याला घेतलेले ते दूध टाकायचे आहे। ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचे आहे। ते तूप व दूध व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता मिक्स केलेल्या या मिश्रणमध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला स्टेप बाय स्टेप सर्व फॉलो करायचं आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे आहे। आपल्याला तूप, दूध आणि गूळ हे एकजीव झाले पाहिजे। अशा प्रकारे आपलं व्यवस्थित मिश्रण मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये मी खजूर आणि बाजरीचे पीठ हे मिक्स करून टाकलेले आहे। ते पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे। आता यामध्ये आपल्याला जे ज्वारीचे पॉपकॉर्नचे आपण पीठ केले आहे ते पण टाकायचे आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे। तर यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकले आहेत। हे ड्रायफ्रूट टाकून व्यवस्थित मिक्स करायचे आहे। आता याचा आपला एक व्यवस्थित असा गोळा तयार झाला पाहिजे। हे आपल्याला सर्व एकजीव मिक्स करायचं आहे। अशा प्रकारे आपला एक गोळा बनला पाहिजे। बनलेला गोळा आता आपल्याला एका डिशमध्ये तो स्प्रेड करून घ्यायचा आहे। व्यवस्थित त्याचे काप करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपले हे छान असे मिलेट बार तयार झाले आहेत। आपले मिलेट बार रेडी आहेत। व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा।